फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलंय ते वडवली ब संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल पाटील आणि ऋतिक पाटील अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन बामणडोंगरी संघाकडून तेज तर्रार सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा गाजवतोय असा गोलंदाज आदित्य पाटील तयार होईल. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना संकटाविना आजची रात्र सफल आणि यशस्वी होऊ दे. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत जाऊया आपण क्रीडांगणाकडे. ज्या ठिकाणी दोन दिग्गज संघांमध्ये आज मात्र काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. बामणडोंगरी विरुद्ध वडवली ब. पहिला बॉल आदित्य पाटीलचा. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट ना जोरदार अपील पाहायला मिळते यष्ट्यांच्या पाठीमागून. लाऊड अपील मात्र पहा कॉन्फिडंट उत्साह प्रचंड बामणडोंगरी संघाच्या सगळ्याच खेळाडूंचा आणि खास करून यष्टीरक्षक संदेशचा उत्साह तर त्याही पेक्षा जास्त दिसतोय. कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र एक निर्धाव चेंडूने मात्र डाबाला सुरुवात झाली. माईकच बंद होता माझा तेजस. आदित्य पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर मोठी अपील पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल इकडे मात्र स्लाइस झालाय. बॅटला आउटसाइड एज घेऊन वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं वडवली ब संघासाठी येतोय पहिला चौकार फलंदाज विशालच्या बॅटमधून. बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ काळ्या पडद्याच्या दिशेनं जाईन टेकलाय आणि दुसरा चौकार विशाल पाटीलच्या बॅटमधून. आणि 5 बॉलर हे स्वरूप आहे या स्पर्धेचं. 5 गोलंदाजांचा वापर केला जाईल या स्पर्धेमध्ये. ओ यावेळेस मात्र पाहूया एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय. 2 चौकारानंतर मात्र अखेरीस जेर बंद केले ते विशाल पाटीलला सफलता प्राप्त होईल. आदित्य पाटीलला पहिली आणि मोठा धक्का वडवली ब संघाला विशाल पाटीलच्या स्वरूपामध्ये. बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते पार्थ पाटील येथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. पहिला धक्का लागलाय विशाल पाटीलच्या स्वरूपामध्ये. 2 चौकार आले होते परंतु थोडी घाई म्हणावी लागेल विशालकडून. धावफलकावर 8 धावा आहेत. नवीन फलंदाज कमलेश पाटील अर्थातच कावा इन ॲट नंबर 3. कल्याण डोंबिवली परिसरामधील खरं तर एक नामवंत संघ. सातत्यानं वडवली ब असेल वाकण संघ असेल हे संघ नेहमीच रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे पनवेल उरण तालुक्यामध्ये सातत्यानं आपला खेळ करत असताना पाहायला मिळतात आणि मोठा चाहता वर्ग खरं तर या दोन्ही जिल्ह्यामधून या संघांचा आहे. ओ इकडे मात्र फटका फसलाय. मिसक्यूट झाला होता आणि पाहूया गलीमध्ये उडालेला झेल त्या ठिकाणी टिपलाय. दुसरा धक्का लागेल तो जीवा 11 सिद्धी प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली ब संघाला आल्या पावली माघारी फिरावं लागेल आणि पहिल्याच चेंडूवर झेलबाद होतोय तो कमलेश पाटील.
चुकार खाल्ल्यानंतर आदित्य पाटील आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता अर्जित केल्या त्या गोलंदाजानं आणि त्याचमुळे आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बरंच नाट्य घडताना दिसलंय. पहिल्या बॉलवर जोरदार अपील, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर 2 विकेट. सारं काही घडलं या पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्यामुळे थोडंसं सावधानतेनं खेळावं लागेल. जीवा 11 सिद्धी प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली ब संघाला, कारण समोर रायगडमधील एक ताकदवान संघ आहे. गेले 3 वर्ष सातत्यानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट संघ होण्याचा पुरस्कार ज्या संघानं मिळवला आहे तेजस मात्रेच्या नेतृत्वाखाली, आणि तोच संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक मिस्टर आदित्य पाटील, आणि या षटकामधील असेल हा शेवटचा चेंडू. हॅट्रिकची संधी. नवीन फलंदाज आकाश पाटील 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. हॅट्रिक बॉल त्याला खेळायचा आहे. पाहूया आदित्य पाटील. कव्हर्सला हा फटका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव त्या ठिकाणी. हॅट्रिक तर सेव्ह केली जाते. 1 धावेनं टीमची टोटल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 गडी बाद 9 धावा. आणि जय हनुमान पोगाव, तर पोगाव संघ येथे उपस्थित आहे. मी आरसीसी पेट टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की सोहेल आला असेल तर आपण उपस्थिती दाखवा आपली. यानंतरची लढत देखील मस्त असेल. इथे सामना आपण पाहतो. जीवा 11 सिद्धी प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली या संघाचे पुरस्कर्ते इथे उपस्थित आहेत. आमचे फुलाजी शेठ ठाकूर ज्याने आज हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांचं देखील इथे स्वागत आहे. विकासजी पाटील साहेब दहीसरचे आमचे मान्यवर, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वडवली ब संघासाठी शुभेच्छा आल्यात. नितीनजी केणी धरणा, आणि या आयोजनाला सुद्धा नेहमी हा संघ असला की मोठे चाहते बिग सपोर्टर आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पार्थ पाटील बामणडोंगरी, त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडासा लेट केलेला होता, स्क्वेअर कट केला आणि बॉल चाललाय तो बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावां करता. पहिल्याच बॉलवर कल्पेश ठाकूरच्या चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन अ बोर्ड. कल्पेश ठाकूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ स्वीप केला यावेळेस मात्र. बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला होता पुढे धावत बराचसा. जीत त्या ठिकाणी पोहोचला होता, परंतु 2 रन्स पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावांचं योगदान मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे लोटली जाईल. पहिले षटक थोडंसं संमिश्र स्वरूपाचं राहिलं दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 9 धावा आल्या, परंतु 2 फलंदाज गमावले. परंतु कल्पेश ठाकूरच्या अगेन्स्ट यावेळेस मात्र 2 बॉलमध्ये पहिल्याच 6 धावा आल्यात. चेंज द गेम वडवली ब कधी चेंज करेल सामना हे कळत सुद्धा नाहीये, आणि म्हणूनच अगदी शांत राहून शांत डोक्यानं विशाल पाटीलनं आजपर्यंत आपल्या संघाला घवघवीत यश प्राप्त करून दिलंय. रिव्हर्स खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू येतोय. सिंगल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत 16 धावा धाव फलकावर. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक कल्पेश भोईर, त्याचप्रमाणे आज तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो मच्छिंद्र पाटील सरांचा. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालक, निवेदक तथा समालोचक रायगड क्रिकेट समालोचक असोचे अध्यक्ष संदीप पाटील सर संपूर्ण लीड करतात या स्पर्धेला. चांगला बॉल कल्पेशचा खोलात टाकला होता. यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र फलंदाज ऋतिकसाठी. ऋतिक सध्याच्या घडीला स्टार खेळाडू आहे. मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी तो ओळखला जातो. विशाल बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे बऱ्याच वेळेला एकटा खेळून ड्राईव्ह केलाय. वेगवान पिकअप स्ट्रोक आहे. लाजवाब ऑफ ड्राईव्ह. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग बॉर्डर लाईनच्या दिशेनं 4 धावां करता येतोय चौकार.
आला मिळाला. हे सगळे तंत्रशुद्ध फटके तुम्हाला ऋतिकच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळतील. ठाकूरचा हा बॉल यावेळेस कव्हर्सला संधी आहे. वाढ कॅच, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय तकदीर पाटील. सुरुवातीला असंच वाटलं होतं कदाचित चेंडू पर्यंत पोहोचेल की नाही, परंतु तकदीर आहे, बराच धावला. आपण पाहू शकता रिप्ले मधून, जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वाड कॅच बराच पुढे आला होता. पहा बॉडी बॅलन्स सुद्धा नंतर बरोबर केला, कारण बऱ्याच वेळेला असे झेल घेताना पटकन सुटताना कॅरी करताना थोडंसं अडचणी निर्माण होतात, परंतु एक चांगला झेल आणि त्याचमुळे इकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर जीवा 11 वडवली संघाची धावसंख्या 20 वर 3. तिसरा गडी गारद झालाय. ओमकार नाईक तिसरं षटक घेऊन आणखीन एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज बामणडोंगरी संघामधील वेग आपण म्हणूया, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणं ओमकार नाईक. खरं तर स्ट्रायकर बॉलर, परंतु सध्याच्या घडीला आदित्य पाटील ज्यांना अनेक स्पर्धांमध्ये धुमाकूळ घातलाय. आकाश पाटील आणि शुभम पाटील अशी जोडी. जीवा 11 सिद्धी प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली ब या संघाकडून पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर आहेत. 5 ओव्हर्समध्ये या मॅच मध्ये 50-55 च्या आसपास धावसंख्या लोटावी लागेल आणि त्यासाठी आता मात्र आकाश शुभमला खेळणं गरजेचं. कटकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाखल झालाय. आणखीन एक सफलता पाहू शकता. आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे आणखीन एक विकेट गेले. आकाश पाटील यावेळेस मात्र 8 धाबा काढून तंबूच्या दिशेनं. कल्पेश पाटील आलाय, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. सध्याच्या घडीला वडोली ब संघ थोडासा स्ट्रगल करताना 21 या धावसंख्येवर 4था धक्का दिलाय. शुभम पाटीलला एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. काही झालं तरी बामणडोंगरी संघाच्या समोर निदान 10च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. ओमकारचा हा वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पाहू शकता वेग प्रचंड आहे, त्यामुळे टाइम करणं बऱ्याच वेळेला जड जातं. बऱ्याच वेळेला आउटसाइड एज लागण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच अनेक स्पर्धांमध्ये आजपर्यंत ओमकार नाईकनं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट अँड नेक्स्ट बॉल. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावा बिलकुल येताना दिसत नाहीयेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं व्हाईट बॉलनं सुरुवात झाली, परंतु पाठीमागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. त्यामुळे सिंगल्सवर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. सध्याच्या घडीला थोडीशी वाताहत झाले ती वडोली ब संघाची. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेला. गलीमध्ये तेजस त्या ठिकाणी आहेत. फिरोज सरांचा इशारा लेग बाईटचा. एक धाव एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 22 वर. 22
सुरुवात चांगली झाली होती, 2 चौकार आले होते विशाल पाटीलच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मात्र शांत केलंय ते जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं. सध्याच्या घडीला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण विजयी याची भूमिका राहिली या संघाची आणि म्हणूनच एक वेगळी दहशत निर्माण केली. इकडे ऑन साइडला खेळायला गेला परंतु मिस टायमिंग झाला, फटका कव्हर्सला चाललाय. पहिली धाव वेगानं घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा डेंजर कॉल असू शकतो. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. ग्राउंड अंपायर सुनील पाटील सरांनी इशारा केलाय. या निर्णय आता मात्र तिसरे पंच देतील. जावेद फरीद सर आहेत कंट्रोल रूम मधून. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. GTC लाईव्हची संपूर्ण टीम त्यासाठी वर्क करते. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ती ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी. आणि अगदीच पाहायला गेलं तर सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचतील. प्रत्येक खेळाडूंचे हावभाव असतील. आणि इकडे फलंदाज बाद. आणखीन एक सफलता यावेळेस मात्र अर्जित करतील बामणडोंगरीकर. आणि हा 5वा धक्का, निम्मा संघ गारद झालाय, थोडीशी वाताहत झाले. मागे राहिला असेल 1 अथवा 2 एवढाच फरक होता, परंतु परफेक्ट थ्रो तिथून आला होता कल्पेश ठाकूरचा. ओ यावेळेस अप्परकट केलाय. तेजस मात्रे यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला आणि बॉल सरळ चाललाय. थर्डमॅन मॉडेल यांच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूनही अखेरीस गाठले ती सीमा रेषा. मिळतील 4 धावा. अप्परकट केलं होतं. आपण पाहू शकता शेवटच्या क्षणाला आर्यन काय धावला होता त्या ठिकाणी. पहा कुठे गेलाय, तोल सुद्धा सांभाळता आला नव्हता आणि अक्षरशः त्या ठिकाणी जाऊन पडला असेल. यस चला डेफिनेटली, कारण आम्ही स्क्रीनवर पाहत होतो प्रयत्न काय होते त्याचे, परंतु थोडंसं इंजरी डेफिनेटली दुखापतग्रस्त थोडासा होतोय त्या ठिकाणी, कारण अतिशय वेग होता. एक वेगळीच गतीच ऊर्जा आपण म्हणतो ना ती त्याने निर्माण केली होती आणि त्याच वेगानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न, स्पर्शसुद्धा झाला चेंडूला त्या ठिकाणी, परंतु त्याच वेळेला स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आहे आणि त्याने सरळ पाहायला गेलं तर प्रेक्षकांमध्ये जाऊन धडक मारली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या थोडंसं लागलंय आणि त्याचमुळे तो बाहेरसुद्धा येतोय. थोडीशी इंजरी, परंतु या संघाचा सध्याच्या घडीचा स्टार खेळाडू आहे. तो युवा आहे, कोवळा खेळाडू आहे, सध्याच्या घडीचा क्रिकेट तो गाजवतोय. बामणडोंगरीची यंग ब्रिगेड सध्या खूप दमदार परफॉर्मन्स करते आणि त्याचमुळे एखादा संघ जेव्हा पाहायला गेलं तर मोठा कधी होत असतो, जुने खेळाडू तर आहेतच, त्याचबरोबरीनं जेव्हा नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि त्यांच्याकडे सुद्धा तेवढंच टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट नेहमीच आर्यननं आजपर्यंत दाखवलंय. आर्यन असेल, क्रिश असेल, असे यंगस्टार या संघामधून जीत खोत, ओ द स्टम्प्सनं हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, सुंदर कव्हर ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पर्यंत 2 धाबा. 2 धाबा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील वडवली ब संघासाठी. सध्याच्या घडीला या संकटामधून बाहेर जाण्यासाठी या फार महत्वाच्या धाबा ठरू शकतील. कल्पेश आणि जयेश सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो. बऱ्याच वेळेला मिडल ऑर्डरला सुद्धा येतो, परंतु बराच उशिरानं आलाय तो 7व्या क्रमांकावर. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमा रेषेलगत त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल.
पहा हा फटका लेंथ बॉल जीत कोचचा बरोबर पूल केला होता मिड विकेटला. असंच वाटलं होतं कदाचित जास्त धावा येतील, परंतु बामणडोंगरीचा सेफ हँड. सगळ्यात सुरक्षित हात बामणडोंगरीचे त्या ठिकाणी होते आणि कधीही ज्याच्याकडून झेल सुटत नाही ते चिकून हा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. 29 या धावसंख्येवर आता लागलाय तो तब्बल 6वा धक्का. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. गोलंदाज सयाजीत. ओ द स्टंप्सनं वेगवान चेंडू होता. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला गेला. हेच अस्त्र राहिले गोलंदाजी आणि या संघानं आजपर्यंत बऱ्याच वेळेला गोलंदाजीमधून सामने फिरवलेत. आदित्य पाटील, कल्पेश ठाकूर, ओमकार नाईक, जीत खोत, निखिल खोत, सलमान. आणखीन एक चेंडू थोडासा खाली राहतोय जीतचा. मागचाही चेंडू आपण पाहिला आणि त्याचमुळे कनेक्ट करताना अडचणी येतात. पहा थोडासा बाहेर सुद्धा ठेवला होता, खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप सुद्धा होता आणि स्टंप लाईनला निघून जातोय चेंडू. त्यामुळे पूलचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण कमरेच्या वर किंवा त्याच्या छातीवर पूल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा चेंडू जर स्टंप लाईनला गेला तर अडचणी येतात फलंदाजांना. थोडासा ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे जात असताना आदित्य त्या ठिकाणी 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर पोहोचलाय तो 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक सुरू आहे जीत खोतचं. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत त्यानं आणि फक्त 3 धावा दिल्यात. सुपर बॉलिंग. ओ द स्टंप्स हा चेंडू येऊन सरळ शरीरावर धडकलाय. वेगवान चेंडू होता. इकडे मात्र काय घडलं एक्झॅक्टली आपण पाहूया. यस हिट विकेट अटेम्प्ट केल्यानंतर बॅट लागली त्याची स्टंपला आणि महत्वाची विकेट आहे, कारण जयेश शेवटच्या षटकामध्ये थांबायला हवा होता. धावा त्याच्या बॅटमधून आल्या असत्या, परंतु इकडे मात्र दुर्दैवीरित्या तो हिट विकेट झालाय. 30 या धावसंख्येवर 7वा धक्का लागलाय चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आमचे नावडे गावचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक रुपेश शेठ खानावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरचा सामना असेल बघा RCC पेठ आणि जय हनुमान पोगाव. तर पोगाव टीमचे कॅप्टन इथे आहेत तुषार. तर मी RCC पेठ टीम कॅप्टन सोहेल यांना बंटी यांना विनंती करेन की आपण या लगेच टॉससाठी. रातो की कातील त्यांचा संघ आज या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये हा संघ फायनल पर्यंत धडक दिली होती RCC पेठ टीमनं. तुमचे मान्यवर मनीषजी भोईर रोडपाल यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया शेवटच्या षटकासाठी. गोलंदाजीमध्ये चेंज पाहायला मिळेल. तकदीर 5 ओव्हर्स आणि 5 बॉलर म्हटलं की बऱ्याच वेळेला संघांसाठी डोकेदुखी ठरतं शेवटचं षटक. तर बामणडोंगरी संघाच्या बाबतीमध्ये सुद्धा तकदीर बऱ्याच वेळेला गोलंदाजी करत नाही, परंतु आज मात्र करावी लागेल. परंतु बऱ्याच वेळेला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु रेग्युलर नसतात. कधी कधी सलमान सुद्धा गोलंदाजी करतो. बरेचसे ऑप्शन्स आहेत. निखिल खोत सारखा ऑप्शन, परंतु तो आज स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये. 31 धावा झाल्यात. 31. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रवेशचा हा फटका ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या मॅच मध्ये मात्र कमबॅक पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न मात्र करतोय वडवली ब संघ. या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल 37 वर.
चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे जात असताना एकच धाव त्या ठिकाणी सिंगल रन. महत्वाच्या धाबा आहेत. इकडून येणाऱ्या प्रत्येक धाबा पडवली ब संघाला दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांना लढण्यासाठी बळ देणाऱ्या ठरतील. 38 धाबा आतापर्यंत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश, ज्युनियर आकाश. तर नक्कीच दीपक, आपण इथे फटाक्याची आतषबाजी पाहतोय. सन्माननीय रुपेश शेठ खानावकर नावडे यांचं आगमन झालंय. त्यांच्या स्वागतास्तव हे फटाके आपण पाहतोय. हे उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे आणि म्हणूनच सध्याच्या घडीला संघ टॉप लेवलला चाललाय. शेवटपर्यंत मात्र चेंडूचा अंदाज घेतला आणि जीत खोतनं मात्र काही झेल टिपलाय त्या ठिकाणी. कमाल कॅच आणि हा फटका मात्र अडवला गेला. आणखीन एक फलंदाज 8वा धक्का लागलाय तो वडवली ब संघाला. तर याचबरोबर आमचे सन्माननीय सनी म्हात्रे आणि मनीष कोळी हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. जोरदार अपील आणि या पंचांच्या मनामध्ये कोणतंच डाऊट नव्हतं. लेग बिफोर द विकेट पायची सापडलाय. अनिलला मात्र आल्या पावली माघारी फिरावं लागेल. 9वा धक्का वडवली ब संघाला आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये. बघा, बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. त्यामध्ये आमचे पापडीच्या पाड्याचे जयवंत शेठ घरत हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. तर यानंतर RCC पेठ आणि जय हनुमान पोगाव दोन्ही टीम कॅप्टन नक्कीच सूचना आहे की आपण यावं. चांगला डिसिजन अंपायर्स कडून. रिप्लेमध्ये आपण पाहिलं बरोबर खरं तर स्टंपला जाऊन धडक मारली असती, परंतु नाराज होता अनिल. खरं तर तो सांगत होता कदाचित पंचांच्या निर्णयावर तो समाधानी नव्हता. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे खेळून काढलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळाले. एकेरी धाव येते. तकदीर पाटीलची सुद्धा बॉलिंग आज चालले. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग संपले आणि जीवा 11 सिद्धी प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली ब संघानं बॅटिंग करत असताना धाबा जमा केल्यात त्या 39वर 9 आणि 40 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघासमोर. आमचे राजेश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तर आपण काही सन्मान सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. चला पेट टीम कॅप्टन आपण यायचं आहे. सोहेल बंटी चला लगेच या. हॅलो. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. 40 धाबांचं लक्ष सेट करण्यात आले. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ सहजतेने या धाबांचा चेस करणार की चेंज द गेम. नेहमीच पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला अनपेक्षित विजय सुद्धा नोंदवतो हा संघ. बाउन्स बॅक करतो, मैदानामध्ये संघर्ष करतो आणि तोच संघर्ष चेंज द गेम वडवली ब संघाचा पाहायला मिळेल का आणि हा सामना मात्र त्यांच्या बाजूने ते फिरवतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी
मायक्रोफोनवर दुसरं सत्र जसं चालू होईल आवाज ऐकूया आपण मच्छिंद्र पाटील सर रोहिंजणे यांचा. धन्यवाद दीपक. तर आपण काही सन्मान इथे घेतोय. आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे युवा उद्योजक नावडे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रुपेश शेठ खानावकर यांना विनंती करेन की आपण यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक नितीन भुईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय तो रुपेश शेठ खानावकर यांचा. वेळात वेळ काढून या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवली आहे त्यांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर सनी म्हात्रे आणि मनीष कोळी यांचा देखील इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सनी म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. या स्पर्धेमध्ये बरेच मान्यवर आपण पाहतोय तर दिवशी, कारण स्पर्धा खूप सुंदर आणि या स्पर्धेला सर्व मान्यवरांची उपस्थिती. मनीष कोळी यांचा देखील आपण सन्मान. त्याचबरोबर आमचे सिद्धी प्रतिष्ठानचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केलेले आहे ते सन्माननीय फुलाजी शेठ ठाकूर मुरबी यांना विनंती करेन. तर मी विनंती करेन फुलाजी शेठ यांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक पुरस्कृत केलेले आहे सिद्धी प्रतिष्ठानच्या नावाने आणि नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी खारघरचे सक्षम नेतृत्व म्हणून फुलाजी शेठ यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांचा सन्मान. याचबरोबर अनिल शेलके पेठ, अनिल शेलके इथे आहेत. तसेच आमचे तसेच आमचे वडवलीचे माजी कर्णधार विनायक पाटील यांना देखील विनंती करेन. विनायक यावं, आपल्या देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तसे आमचे नितीन पाटील जावई यांना विनंती करेन. कुत्तरपाड्याचे आदरणीय मंगल पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. दादा या. याचबरोबर इथे काही पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे. तर सन्मान्य राज्य भीम मुंडे नांदिवली जावेद ते आमचे भगवान शेठ यांचे त्यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. येस संदीप सर. तो चलिए दोस्तों, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, वेरी गुड इवनिंग टू ऑल. आप प्रेजेंट है जीत के लिए समीकरण बनेगा यहाँ पर 40 रन की आवश्यकता. जीवदानी बाबर डोंगरी टीम ने 39 के ऊपर 9 विकेट प्राप्त की 5 ओवर के मुकाबले में और 40 का लक्ष्य का पीछा करे. इस समय जीवदानी बाबर डोंगरी टीम 9 टीम का स्कोर यहाँ पर पहला ओवर प्रगति पर ऋतिक पाड़ी गेंदबाजी में. हालांकि इतनी अच्छी गेंदबाजी नहीं कर पाए अब तक तकदीर. स्ट्राइकर में उनका साथी बनेंगे संदेश. मैदान पर मजा आएगा. ये मुकाबला काफी संगीन बन सकता है. आपकी बार कट कर दिया बैक पर जाकर रू विकेट दिखाती हुए और गेंद रफ्तार से निकलती हुई P1 का शानदार इस्तेमाल. सीमा पार 4 रन डीजे.
पाटिल बल्ले से यहाँ पर बहुत ही शानदार तरीके से बल्लेबाज करते हुए, हालांकि इस बल्लेबाज को हमने कई मरतबा अच्छी बल्लेबाज करते देखा P1 के लिए। हालांकि बेहद खूब से बल्लेबाज माने जाते, बेताज शहंशाह कहे जाते। P1 में बल्लेबाज करके लिए जिगरबाज खिलाड़ी है, जहांबाज है, तजुर्बा काफी कूट कूट कर भरा है और बड़ी बड़ी प्रतियोगिता पर अपने जलवे कायम दिखाया। अब जोहर दिखाते अपने बल्ले से, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा 13 रन बिना किसी विकेट के नुकसान के। इस बीच ये गेंद अंतिम गेंद इस ओवर की P1 की फुल टॉस गेंद थी, बल्ले का फेस कॉल, यहाँ पर गेंद सीमा पार लॉन्ग ऑन को चीरती हुई एक और शानदार बेहद खूबसूरत अंदाज में मिलता हुआ ये शानदार चौका। थोडे हटिए हटिए वासे, हटिए प्लीज, हटिए वासे मित्रांनो, लांब लावा थोडस, कामाला लावाल लोकांना प्लीज. कर तिथे वायर पण आहे, प्लीज जरा जपून वापरा. फटाके लावताना विचार करा प्लीज, वायर आहे तिथे मित्रांनो. वाजू द्या, आता वाजू द्या त्याला. चला झालाय. तर रायगडचा टायगर उस्मान पटेल देखील इथे आलाय. मी विनंती करेन उस्मान याला की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. तर टॉस करूया आपण. इथे दोन्ही संघनायक आहेत. आरसीसी पेठ टीम कॅप्टन सोहेल आणि जन पोगाव टीम कॅप्टन तुषार. तर मी विनंती करेन फुलाजी शेठ ठाकूर यांना की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. सिद्धी प्रतिष्ठानचे सर्व तर यानंतरची मॅच असेल पोगाव विरुद्ध पेठ, या दोन संघामधली ही लढत असेल. फुलाजी शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. सेट कॉल आहे. सोहेल फक्त निर्णय सांग. यस, फिल्डिंग घेतली आहे. तर तुषार फलंदाजी तुम्हाला करायची आहे. यस मचिंद्र सर. और रफ्तार के सौदागर गेंदबाजी में आते हुए यहाँ पर बहुत ही शानदार गेंदबाजी रही. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर है 17. देर शायद जानकारी दर्शकों को जानकारी बताना चाहेंगे मुकाबला जिस समय चल रहा है GY11 सिद्धि प्रतिष्ठान वडवली, जिस टीम ने पहले बल्लेबाज की 5 ओवर के मुकाबले में 9 विकेट गिरी 39 रन बनाए और जीवदानी बामनगर के सामने लक्ष्य रखा है वो 40 का लक्ष्य. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर है 17 रन. दूसरे ओवर का आगाज होता हुआ. गेंदबाजी में तैयार शुभम पाटिल. हालांकि अच्छी गेंदबाज के लिए माने जाते हैं. सटीक लाइन को बरकरार करना, बल्लेबाज को दबाव में लाना और बड़े शॉट से दूर रखना इस क्रिकेट की हमेशा से विशेषता रही है. इस बीच ये गेंद, ओ इस बार भी अच्छी गेंद. पहले गेंद को हल्के सा अब दिशा दी. इस बार भी गेंद को बल्लेबाज को चकमा देने में कामयाब हुई और डॉट की समाप्ति बता रहे. इस वक्त अच्छी गेंदबाजी हो रही है. रात के बच्चों के ठीक 8:56 आज के प्रतियोगिता का पहला दौर का यह पहला मुकाबला खेला जा रहा है. हालांकि आज ए पूल खेला जाएगा, यानी कि A1 क्रिकेट हम देख पाएंगे. लेकिन फिलहाल तो पहला मुकाबला 39 पर सिमटा है. 40 का लक्ष्य का पीछा करते हुए लाजवाब गेंदबाजी शुभम पाटिल की ओर से. आपकी बार बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लॉन्ग के ऊपर से तान दिया गेंद को. अंपायर का इशारा में सुनील पाटिल से बताते हुए यहां पर मिलेगा 6 रन. शुक्रिया डीजे संदेश गोंदली. इस बल्लेबाज को अब ज्यादा जंजीर में नहीं बांध सकते. आज ही उलवा नोट प्रीमियर लीग का शानदार सफर समाप्त हुआ. उसमें क्या शानदार बल्लेबाज की थी. ये वही बल्लेबाज मैदान के ऊपर स्ट्राइक एंड पर 2 गेंदे डॉट, उसके बाद छक्का आता हुआ. ओ इस बार भी वापसी की क्षमता रखते शुभम पाटिल अच्छे गेंदबाज है. जानते इस समय बल्लेबाज बल्ले का फेस ओपन करे, बड़े शॉट की उम्मीद में, क्योंकि पहले ओवर में 17 रन बने. तो इस समय आलम और माहौल इस प्रकार का है कि बल्लेबाज बड़े शॉट की उम्मीद कर रहे हैं और बड़े शॉट की उम्मीद में इस ओवर में कुल मिलाकर 3 गेंदे डॉट खेली बल्लेबाज ने. एक छक्का जरूर लगाया, लेकिन तारिकपुर का गेंदबाज शुभम के जिस प्रकार से वापसी की, वाकई लाजवाब वापसी बीच मैदान पर. ओ इस बार भी डॉट गेंद की समाप्ति. वाह भाई वाह, क्या लाजवाब गेंदबाजी. हालांकि बल्लेबाज को राजी किया जा रहा है बड़े शॉट खेलने के लिए, उन्हें उत्तेजित किया जा रहा है मैदान के ऊपर, उन्हें न्योता दिया जा रहा है. 6 गेंदों का ये यहां पर ये ओवर रहेगा, लेकिन 5 गेंद यहां पर अनुशासित गेंदबाज करते हुए किसी भी बल्लेबाज को यहां पर बड़े शॉट खेलने की तमन्ना रखते हैं, ये बल्लेबाज जरूर रखते हैं, लेकिन इस बार उनको नाकाम रखा. एक छक्का जरूर लगा बल्लेबाज ने. दोनों के बीच में बातचीत हुई और पहले ओवर में 17 रन के
के बाद इस ओवर में मिले 6 रन, अंतिम गेंद इस ओवर की यानी कि पावर प्ले ओवर की। मजा आ रहा है इस मुकाबले में, धीरे धीरे मुकाबला रंगीन हो जाएगा क्योंकि माहौल काफी रंगीन है, मुकाबला संगीन होगा। हमारे साथ संदीप पाटिल सर, रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष, और दीपक पाटिल सर हमारे साथ लगातार जुड़ चुके हैं। 8:58, दर्शकों की तादाद काफी मात्रा में और शानदार सफर में चलता हुआ जबरदस्त ये मुकाबला मैदान पर चर्चा का विषय बनता हुआ। इस बार गेंद को खेल दिया, बहुत ही बढ़िया शॉट, यहां पर गेंद जा रही डीप कवर के रीजन में और पिट्टू का शानदार इस्तेमाल किया। 4 गेंदे डॉट, 1 6 रन 1 चौका, टीम का स्कोर यहां से 10 रन मिलेंगे। यस संदीप सर। तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय या गावचे जावई आदरणीय हितेश महादेव वाजेकर शिरडोन, त्याचबरोबर रोहित वाजेकर, महादेव वाजेकर आणि आशिष गायकर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। आमचे सोपान भोईर हे देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे। तसेच आमचे राज मुंडे नांदिवली, मनोज म्हात्रे, गीतेश म्हात्रे, नितेश म्हात्रे, मंगेश म्हात्रे आणि निलेश भोईर ह्या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। ये देखिए मंच के ऊपर संदीप सर, आज लगता है जमाइयों का दिन है, सभी जमाई मंच के ऊपर आ चुके हैं। कोई बात नहीं, यहाँ पर स्वागत है आपका। ए पुल में यहाँ पर सभी को न्योता दिया गया है। ये सभी जो दिख रहे हैं आपको स्क्रीन के ऊपर, ये जमाई यहाँ पर पेंदर गांव के, और जिनके बीच में फुलाजी, जिन्होंने फुलाजी ठाकुर, वो भी जमाई है जिन्होंने हमें बाइक पुरस्कृत की है। उनका दिल की गहराई से हम इस्तेकबाल करना चाहेंगे। 2 ओवर का समाप्त हुआ, टीम का स्कोर है 27। जीत के लिए मैच समीकरण बनेगा 18 गेंदे और 13 रन की आवश्यकता। क्या बाबा डोंगरी इस मुकाबले को 3 ओवर में फिनिश कर पाएंगे या फिर चेंज द गेम? ये टीम कभी भी गेम को चेंज करने की क्षमता रखते हैं। क्या कावा इस मैदान के ऊपर कमलेश गेंदबाजी में फिर एक बार उफान पर गेंदबाज करके बल्लेबाज को क्या रोक पाएंगे? लेकिन संदीप सर एक बात जरूर बताना चाहेंगे, विकेटें नहीं गिरी मैदान के ऊपर और ये प्लस पॉइंट होगा बल्लेबाजों का, क्योंकि बल्लेबाज सेट होकर खेल रहे। अब मजा आएगा खेल का, देखना किस प्रकार गेंदबाजी होगी। चालाक है बल्लेबाज, यहां पर गेंद को जाकर बैकफुट पर जाकर रूम दिया, गेंद को हल्के हाथों से केवल पुश किया, वहां पर पुश करो, खुश रहो। यहां पर 1 रन जरूर मिलेगा और स्ट्राइक होने होते थे बल्लेबाज को, संदेश गोंदली को। संदेश गोंदली ने इससे पहले 6 गेंदों का इस्तेमाल किया। पहले गेंद पर डॉट, उसके बाद छक्का, उसके बाद 3 लगातार डॉट, अंतिम गेंद पर चौका लगाया। यानी कि पिछले 6 गेंद में 10 रन बनाने वाले ये वही जहांबाज खिलाड़ी मैदान पर आते हुए, क्या कमलेश इस बल्लेबाज को रुका पाएंगे? शानदार माहौल, बढ़िया यहां पर मुजाहरे के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई है और जिस जुनून से प्रतियोगिता आगे बढ़ रही है, पूरे यहां पर इस तहसील में एक ही चर्चा, पेंदर नाइट टूर्नामेंट की। बढ़िया शॉट, इस बार भी ताकत का इस्तेमाल किया, फोर्स किया, गेंद को लगन से ऊपर से तान दिया। एक और बेहतरीन शानदार छक्का। इसीलिए तो बल्लेबाज ने तकदीर ने इसी बल्लेबाज को गोंदली को मौका दिया था। हाल ही में आज ही उलवा नोट प्रीमियर लीग की सिल्वर ट्रॉफी समाप्त हुई। क्या शानदार प्रदर्शन किया बल्लेबाज ने, और वही बल्लेबाज मैदान के ऊपर। जीत के लिए मैच 6 रन की आवश्यकता, 1 छक्का लगेगा तो मुकाबला समाप्त किया जाएगा। क्या इसी ओवर में मुकाबला समाप्त किया जा सकता है या नहीं? और ये बढ़िया शॉट, इस बार भी बेहद खूबसूरत अंदाज से खेला हुआ शॉट था और गेंद सीमा पार, 6 रन और ये मुकाबला समाप्त हुआ। हालांकि समय बचा हमारा, लेकिन मजा नहीं आया मुकाबले में संदीप सर। 6 बजे यहां पर रिपोर्टिंग टाइमिंग था, टीमें 8:15 बजे आई, इसके लिए समय का भी गया। इसमें कोई थोड़ा से हमें मुश्किलें हो सकती है आगे शेड्यूल में, कोई बात नहीं, लेकिन टीम का स्कोर यहां पर 40 बनता हुआ और बहुत ही आसानी के साथ मुकाबले में जीत की मोहर लगाई। हार्ड लक वडवली टीम और गुड लक जीवदानी बामनडुंगरी टीम। चलेंगे संदीप सर के पास, मैन ऑफ द मैच की घोषणा भी करेंगे और कुछ मेहमानों की मेहमान नवाजी भी बाकी है, उनका भी सम्मान करना चाहेंगे। मैन ऑफ द मैच के हकदार जीत खोत बनेंगे यहाँ पर पहले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार। तेजस मात्रे की कप्तानी में बामनडुंगरी का जो परफॉर्मेंस रहा, प्रदर्शन रहा है पिछले 3-4 सालों में, वो काबिल तारीफ रहा है। यह संदीप सर के पास चलेंगे सम्मान के लिए और मैन ऑफ द मैच के अवार्ड के लिए भी।